हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 12वी इकॉनॉमिक्सचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक युटिलिटी ॲनालिसिस म्हणजेच उपयोगितेचे विश्लेषण. पहिल्यांदा आपण युटिलिटी म्हणजे काय हे बघूया. युटिलिटी द बॉन्ड सॅटिस्फाइंग कॅपॅसिटी ऑफ एनी कंपनी इज कॉल्ड ॲज युटिलिटी. म्हणजे एखाद्या वस्तूच्या अंगी असलेली गरज भागवण्याची क्षमता म्हणजे त्यालाच काय म्हणतात, युटिलिटी असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला उपयोगिता असं म्हटलं जातं. एखादी वस्तू आणि त्याची आपल्याला असलेली गरज किंवा त्या वस्तूमुळे आपली भागवली जाणारी क्षमता जी आहे, मानवी गरज भागवण्याची जी क्षमता आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, उपयोगिता म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला युटिलिटी असं म्हटलं जातं. आता या युटिलिटीची फीचर्स जी आहेत ते बोर्डाला 4 मार्काला विचारले जातात. या युटिलिटीची एकूण 10 फीचर्स तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यापैकी कोणतेही 6 ते 7 फीचर्स आपल्याला बोर्डाला लिहायचे असतात. आता युटिलिटीची फीचर्स काय काय आहेत तर बघा. पहिल्यांदा रिलेटिव्ह कन्सेप्ट. Utility is an relative concept. That is, it changes from time to time and place to place. याचा अर्थ काय, युटिलिटी ही सापेक्ष संकल्पना आहे. वेळेनुसार स्थळानुसार ही बदलत जाते. फॉर एक्झाम्पल बघा, वी नीड स्वेटर्स इन काश्मीर. आपल्याला काश्मीरमध्ये जर जायचं असेल तर त्या स्वेटरची आवश्यकता आहे, पण त्या स्वेटरची आवश्यकता आपल्याला राजस्थानमध्ये पडत नाही. याचा अर्थ काय तर रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे वेळेनुसार आणि स्थळानुसार म्हणजे टाइम आणि प्लेसनुसार जी कन्सेप्ट बदलत जाते त्याला काय म्हणतात, युटिलिटी असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं फीचर आहे सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. बघा, युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट म्हटलं जातं. ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजे ही पर्सन टू पर्सन काय होत जाते, चेंज होत जाते. इट चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे एखादा स्टुडंट असेल, ही युजेस पेन अँड पेन्सिल. तो पेन आणि पेन्सिल वापरतो, पण एखाद्या फार्मरला, एखाद्या शेतकऱ्याला त्या गोष्टीची काहीच आवश्यकता नसते. म्हणजे ही एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. म्हणजे व्यक्तिपरत्वे ही काय करत जाते, बदलत जाते. याचमध्ये तिसरं फीचर आहे इथिकली न्यूट्रल. इथिकली न्यूट्रल म्हणजे नैतिकदृष्ट्या उदासीन. नैतिकदृष्ट्या उदासीन किंवा तटस्थ म्हणजे काय, युटिलिटी डझंट थिंक अबाउट व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. इट डझंट थिंक अबाउट व्हॉट इज मॉरल अँड व्हॉट इज इमॉरल. म्हणजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे याचं ते काय करत नाही, विचार करत नाही. वस्तूच्या अंगी फक्त गरज भागवण्याची काय असते, क्षमता असते, एवढंच त्याला माहिती असतं. म्हणजेच एखादा चाकू, आपल्याला नाईफचं उदाहरण दिले पुस्तकात, तुम्ही बघू शकता. एखादा चाकू जर एखाद्या चोराच्या हातात पडला किंवा दरोडेखोराच्या हातात पडला तर त्याचा वाईट वापर केला जाईल आणि तो कुणाचा तरी घातपात करेल. पण तोच चाकू जर एखाद्या गृहिणीच्या हातात पडला तर ती काय करेल, फळे कापण्यासाठी, भाज्या कापण्यासाठी त्याचा वापर करेल. चाकू एकच होता, पण त्याचं काय झालं बघा, युजेस गुड आणि बॅड मध्ये बदललेले. याचा अर्थ युटिलिटी ही इथिकली न्यूट्रल असते. इट डझंट थिंक अबाउट व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, व्हॉट इज डिझायरेबल, व्हॉट इज अनडिझायरेबल. म्हणजे हे त्याचा विचार करत नाही. डिफर्स फ्रॉम युजफुलनेस. प्रत्येक गोष्टीमध्ये युटिलिटी असतेच, पण त्या गोष्टीमध्ये उपयोग असेलच याची काही गॅरंटी नाही. त्यामुळेच युटिलिटी इज डिफरंट कन्सेप्ट दॅन युजफुलनेस. युजफुलनेस म्हणजे आपल्याला माहिती आहे उपयोग. आता इथं आपण एखादं दूध आणि लिकर म्हणजे दारू यांचं उदाहरण घेऊया. दुधामध्ये बघा युटिलिटी तर आहेच, पण त्याच्यामध्ये युजफुलनेस सुद्धा आहे. पण जर तुम्ही दारूचं उदाहरण घेतला तर त्याच्यामध्ये युटिलिटी दिसेल पण युजफुलनेस नसणार आहे. म्हणजेच उपयोगापासून ही काय आहे, भिन्न गोष्ट आहे. म्हणजे युटिलिटी ही उपयोगापासून भिन्न ठरवली जाते. प्रत्येक गोष्टीचा चांगलाच वापर केला जाईल किंवा चांगलाच उपयोग असेल ही युटिलिटी सांगू शकत नाही. डिफरंट फ्रॉम प्लेजर म्हणजे आनंदापासून ही भिन्न कन्सेप्ट आहे. इच अँड एव्हरीथिंग आपल्याला प्लेजर देईलच याची गॅरंटी नसते. सो युटिलिटी इज डिफरंट दॅन द प्लेजर. व्हेन वी टूक एन इंजेक्शन, आपण कोणतंही इंजेक्शन घेतलं तर बघा आपल्याला त्याचा त्रास होतो. इंजेक्शनचं उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मग इंजेक्शन घेणं हे काय बघा, आपल्यासाठी एक इंजेक्शन मध्ये युटिलिटी आहे, उपयोगिता आहे. आपल्याला ते इंजेक्शन लागतं म्हणून ते आपण घेत असतो, पण त्यातून मिळणारा आनंद आहे का आपल्याला, नाही. इंजेक्शन घेण्यापासून आपल्याला कुठलाही आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे ती काय आहे, युटिलिटी कन्सेप्ट आनंदापासून भिन्न आहे. याचाच एक्झाम्पल आणखी एक तुम्हाला देता येतील, मेडिसिन्स. मेडिसिन्स बघा आपल्याला बरं होण्यासाठी, व्हेन वी इल वी टूक मेडिसिन फॉर केअर. आपण बरं होण्यासाठी काय करतो, मेडिसिन्स घेतो. पण मेडिसिन्स घेण्यामध्ये, ते औषधे घेण्यामध्ये कुठला आनंद आहे का, नाही. म्हणजे युटिलिटी ही आनंदापासून भिन्न कन्सेप्ट मानली जाते. युटिलिटी ऑल्सो डिफरंट फ्रॉम द सॅटिस्फॅक्शन. आता सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय तर समाधान.
समाधान कधी मिळतं? जेव्हा एखादी गोष्ट आपण यूज करतो, जेव्हा एखादी गोष्ट आपण वापरतो, तेव्हा त्याच्यापासून ऍट द एंड जे काही मिळतं, म्हणजे आपली गरज भागवल्यानंतर जे काही मिळतं त्याला आपण समाधान म्हणतो. पण युटिलिटी ही समाधानापासून भिन्न कशी आहे? तर बघा, युटिलिटी कॉजेस कन्झम्पशन बट सॅटिस्फॅक्शन एंड्स द कन्झम्पशन. युटिलिटी म्हणजे काय? तर आपण एखादी गोष्ट कन्झ्युम करत असतो, वी कन्झ्युम समथिंग, म्हणजे आपण त्याची युटिलायझेशन करत असतो. पण सॅटिस्फॅक्शन कशाला म्हणतात? ऍट द एंड ऑफ कन्झम्पशन इज कॉल्ड एज सॅटिस्फॅक्शन. हा, जेव्हा ती वस्तू आपण उपभोगून संपते आणि आपली गरज भागवली जाते, तेव्हा आपल्याला काय मिळतं? सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणजे सॅटिस्फॅक्शन इज द एंड पॉइंट आणि युटिलिटी इज द स्टार्टिंग पॉइंट. म्हणून युटिलिटी ही समाधानापासून सुद्धा काय आहे? भिन्न आहे. मल्टीपर्पज. मल्टीपर्पज म्हणजे एकाच गोष्टीचे अनेक उपयोग होऊ शकतात. देर आर सेव्हरल युजेस ऑफ एनी वन कमोडिटी. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी. बघा, आता इलेक्ट्रिसिटीचा आपण वापर बऱ्याच गोष्टींसाठी करतो. फॅन लावतो, एसी लावतो, टीव्ही लावतो, म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी उपयुक्त आहे. म्हणजेच युटिलिटी सुद्धा काय? बहुपर्यायी आहे. एकाच वस्तूचा वापर आपण अनेक प्रकारे करत असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? बहुपर्यायी. हे सुद्धा काय आहे बघा, युटिलिटीचं मल्टीपर्पज हे काय आहे? एक फीचर मानलं गेलं. डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट म्हणजे गरजेची तीव्रता. आपली गरज किती तीव्र आहे याच्यावरती सुद्धा युटिलिटी डिपेंड असते. म्हणजे बघा, आपल्याला उन्हातून आल्यानंतर खूप तहान लागलेली आहे, तर आपल्याला एक ग्लास पाणी मिळालं तरी बरंच चांगलं वाटतं. पण एरवी आपल्या घरामध्ये भरपूर पाणी असतं, ते आपण पित नाही. कारण का? आपली गरजेची तीव्रता त्यावेळेला इतकी नसते. मग ज्या वेळेला गरजेची तीव्रता जास्त, त्यावेळेला आपल्याला युटिलिटी सुद्धा काय होत असते? जास्त वाटत असते. म्हणजेच युटिलिटी, उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवरती अवलंबून असते. याचंच एखादं एक्झाम्पल बघा, तुम्ही परीक्षेला चाललेला आहात आणि तुम्ही कंपास घरी विसरला, तर एखादं पेन तुम्हाला मित्रांना उसनं दिलं, तर त्याच्यामध्ये गरजेची तीव्रता आहे बघा, तुम्हाला त्यावेळेला पेनाची आवश्यकताच आहे. पण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोणी तुम्हाला पेन दिलं तर तिथं गरजेची तीव्रता तितकी आहे का? नाही. म्हणजेच युटिलिटी ही कशावरती डिपेंड असते? तर इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. तुम्हाला त्या गरजेची अर्जन्सी किती आहे, वॉन्टची अर्जन्सी किती आहे, याच्यावरती ती युटिलिटी काय असते? अवलंबून असते. बेसिस ऑफ डिमांड. बेसिस ऑफ डिमांड म्हणजे काय बघा, उपयोगिता ही नेहमी काय असते? मागणीवरती आधारित असते. इट डिपेंड्स अपॉन द डिमांड. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची डिमांड करायची आहे, तर आपण त्याच्यामध्ये आधी त्याच्यामध्ये युटिलिटी आहे का हे बघतो. आपल्याला जर त्या वस्तूमध्ये काहीच युटिलिटी दिसत नसेल, तर आपण त्याची काय करत नाही? डिमांड करत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, सायन्सचे विद्यार्थी अकाउंटन्सीच्या बुकचा किंवा कॅल्क्युलेटरचा कधीच काय करणार नाही? डिमांड करणार नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये युटिलिटी दिसत नाही. किंवा एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, तो केमिस्ट्रीच्या पुस्तकांचे कधीही काय करणार नाही? डिमांड करणार नाही, आणि त्याच्यामध्ये त्याला युटिलिटी कधीच जाणवत नाही. म्हणजेच युटिलिटीसाठी काय आहे बघा, तर ती एक मागणीचा आधार समजली जाते. मीन्स युटिलिटी इज द बेस ऑफ एव्हरी डिमांड. आणि लास्टला सांगितलं आहे हायपोथेटिकल कन्सेप्ट. युटिलिटी बघा हायपोथेटिकल आहे, म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे. हे आपल्याला दिसत नाही, हे आपल्याला फक्त जाणवते. म्हणजे युटिलिटी काय आहे बघा, तर तात्विक मापन याचं शक्यच नाही. न्यूमरिकली किंवा कॉर्डिनली तुम्ही ती मेजरमेंट करू शकत नाही. तुम्ही एखाद्या वेळेला तहानेनं व्याकुळ आहात आणि कुणीतरी तुम्हाला एक ग्लास पाणी दिलं, तर त्या पाण्याचा एक ग्लास पाण्याचं मोजमाप तुम्ही पाण्याचं मोजमाप करू शकता, पण त्या प्रश्न मिळणाऱ्या समाधानाचं कधीही आपण काय करू शकत नाही? मोजमाप करू शकत नाही. म्हणजेच त्याच्यापासून किती उपयोगिता आपल्याला मिळाली किंवा किती युटिलिटी आपल्याला मिळाली हे आपण काय करू शकत नाही? मोजू शकत नाही. So there are so many features of utility and we have to write only 6 features in utility. in exam. म्हणजे एक्झामला प्रश्न तुम्हाला कसा पडतो की उपयोगितेची वैशिष्ट्ये लिहा. अशा वेळेला एक ओळीमध्ये डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यानंतर कुठलीही 5 ते 6 फीचर्स तुम्ही 3 ओळींमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. एक्सप्लेनेशन देताना रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणायचं आणि रोमन अंक 1, 2, 3 टाकून तुम्हाला 3 वाक्यांमध्ये त्या वाक्यांपैकी 2 वाक्य ही एक्सप्लेनेशनची असावीत आणि 1 वाक्य म्हणजे तुमचं शेवटचं काय असावं? एक्झाम्पल असावं. या प्रत्येक गोष्टीबद्दलचं एक्झाम्पल हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि 3 ओळींमध्ये कोणत्याही 6 पॉईंटचं तुम्हाला काय करायचं आहे? एक्सप्लेनेशन पाठ करायचा फर्स्ट बोर्ड एक्झाम. ओके, अशाच पद्धतीचे इकॉनॉमिक्सचे, ओसीएमचे आणि एसपीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.